नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन येत्या 8 ऑक्टोबरला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार आहे। त्यासाठी तयारी देखील सुरू झाली, तर विमानतळाच्या नामांतराचा वाद मात्र अद्यापही संपलेला नाहीये। स्वर्गीय दिबा पाटील यांच्या नावासाठी भूमिपुत्र आक्रमक आहे, तर दिबा पाटील यांचं नाव न दिल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देखील भूमिपुत्रांनी दिलेला आहे। तर देवेंद्र फडणवीसांनी या नावाला होकार दर्शवला असला तरी दुसरीकडे सोशल मीडियावर एक पोस्ट सध्या व्हायरल होते, ज्यामध्ये विमानतळाला नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ असं नाव केंद्र सरकारने दिल्याचा उल्लेख आहे। त्यामुळे आता भूमिपुत्र संभ्रमात असून सरकारने निर्णय घेतला नाही तर विमानतळाचं उद्घाटन होऊ देणार नाही असा इशारा भूमिपुत्रांनी दिलेला आहे। आणि या संदर्भात संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधी आकांक्षा देशमुख यांनी। पाहूयात। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन 8 ऑक्टोबरला नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होण्याची शक्यता आहे आणि त्या दृष्टिकोनातून हालचाली सुरू झालेल्या आहेत। मात्र विमानतळाचा वाद आहे नामांतराचा, तो अद्यापही संपलेला नाही आहे। तयारी जोरात सुरू झालेली आहे की 8 तारखेला विमानतळाचं उद्घाटन होणार आहे आणि त्याच दृष्टिकोनातून नवी मुंबई विमानतळ हे संपूर्ण जनतेच्या सेवेमध्ये येणार आहे। मात्र नामांतराचा प्रश्न आहे की नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला नाम कोणाचं देणार। आपल्यासोबत स्वतः भूमिपुत्र आहेत, त्यांनी नेहमीच आक्रमक पवित्रा घेऊन आंदोलनं केलेली आहेत, बरेच आंदोलनं केलेली आहेत। सर, आता पोस्ट व्हायरल होती आहे, संभ्रम निर्माण झालाय का भूमिपुत्रांमध्ये? आणि 100% संबंध निर्माण झालाय। पोस्ट व्हायरल झाली, पोस्टची सत्यता आम्ही पडताळून बघितली, अद्याप काय मध्ये दिसलं नाहीये। परंतु खरोखर जर देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांना जर दिवाणचं जे प्रेम असेल, आपुलकी असेल, तर त्यांनी 8 तारखेला दिवाणच्या नावाची उद्घोषणा करावी, आजच करावी, जेणेकरून 6 तारखेच्या आतमध्ये करावी, जेणेकरून आम्ही जे आंदोलन करणार आहोत ते आंदोलन स्थगित करून तुमच्या नावाचा जयघोष सुद्धा आम्हाला कालची नामी संधी मिळेल। भूमिपुत्रांमध्ये जो संभ्रम अद्याप आहे, मात्र 6 तारखेचं आंदोलन हे तीव्र होणार असल्याची शक्यता आपल्याला पाहायला मिळत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट राजसह मी आकांक्षा देशमुख, लोकशाही मराठी, नवी मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।